कळवण शहरात खळबळजनक घटना। पूजा छजलानी या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू, पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल। कळवण येथील उपजिल्हा रुग्णालय वसाहतीत राहणाऱ्या 31 वर्षीय पूजा सूरज छजलानी या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला असून बाहेरच्या मंडळींनी पतीसह सासरच्या कुटुंबातील व्यक्तींवर संशय व्यक्त केलाय। या प्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात पती, सासू, नणंद आणि पतीच्या कथित प्रेयसीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत अधिक माहिती अशी की पूजा छजलानी हिचा विवाह 25 नोव्हेंबर 2013 रोजी कळवण येथील रहिवासी सूरज छजलानी यांच्याशी शिर्डी येथे झाला होता। लग्नानंतर काही दिवसातच घरकाम येत नाही आणि लग्नात मानपान दिला नाही। या कारणावरून पती सूरज याने पूजाचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला। माहेरच्यांनी वेळोवेळी आर्थिक मदत करूनही हा छळ थांबला नाही। दरम्यान पतीचे नाशिकमधील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे पूजा छजलानीच्या निदर्शनास आले होते। याबाबत जाब विचारला असता पूजा यांना जीवे मारण्याची आणि माहेरच्यांना संपविण्याची धमकी देण्यात आली होती। दरम्यान दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी पहाटे 2:30 वाजेच्या सुमारास कळवण येथील राहत्या घरी पूजा जळालेल्या अवस्थेत आढळली। शेजारी राहणार अमोल गोयर यांनी पूजा यांच्या पालकांना या घटनेची माहिती दिली। त्यानंतर पूजाला अधिक उपचारासाठी तातडीने नाशिक व नंतर नॅशनल बर्न सेंटर एरोली मुंबई येथे हलविण्यात आले होते। मात्र 7 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास पूजाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। पूजा यांच्या मृत्यूनंतर भाऊ बॉबी अशोक राजपाल यांच्या फिर्यादीवरून कळवण पोलीस ठाण्यात पती, सासू, नणंद व सूरज छजलानीच्या प्रेयसीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 108, 85, 115(2), 352, 351, 3 आणि 35 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। कळवण पोलिसांनी पती सूरज छजलानी यास अटक केली असून आज न्यायालयात हजर केले असता सूरजला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश बोरसे आणि पोलीस हवालदार प्रशांत तिडके, पुंडलिक डंबाडे, रामदास गवडी, पोपट महाले, पंकज शेवाडे, अशोक ठाकरे करत आहेत। या घटनेमुळे कळवण शहरात हळहळ व्यक्त होत असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे। मराठी केसरी न्यूज नेटवर्क, कळवण। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।